नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती खरडून जाऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी, तसेच खरडून गेलेल्या शेतीसाठी प्रति हेक्टर किमान 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यात 200 ते 250 मिलीमीटर अतिवृष्टी झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे सांगत शासनाने कोणताही विलंब न करता पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली। तसेच शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला। यावेळी गणेशजी आरेकर, प्रभाकरराव वाघ, राजेंद्र राजनेकर, सभापती बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष, अमोल हुले, गोविंदराव देशमुख, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रफुल्ल कोकाटे, शिट्टू सूर्यवंशी, अनिसभाई सौदागर, रावसाहेब शेळके, हरिभाऊ ठाकरे, नितीन कोपरकर, दिनेश देशमुख, दत्ताभाऊ भुयार, राजूभाऊ लांजेवार, प्रवीण चिचे, गीतेश सिंग ठाकूर, अर्जुन देशमुख, अरुण वाहने, सचिन वाहने, सुधीर नलगे, सक्षम वानखेडे, पंकज मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अधिकाधिक नुकसान झाले आहे आणि घराची सुद्धा पडझड झाली। धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त सरासरी पाऊस 250 ते 300 मिलीमीटर नांदगाव तालुक्यात पडला। 200 ते 225 मिलीमीटर पाऊस चांदूर तालुक्यात पडला आणि 250 ते 150 मिलीमीटर पाऊस धामणगाव तालुक्यात पडला। आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा नैसर्गिक उतार हा सगळा चांदूर तालुक्याकडे आहे, म्हणजे चिरोडी भाग व कार्ला भाग सोडला तर। आणि त्यामुळं विशेषतः पळसखेड, भुईखेड या मंडळांमध्ये, सातेफळ या मंडळांमध्ये प्रचंड पूरहानी झालेली आहे। सोबतच आमला मंडळामध्ये आणि चांदूर रेल्वे मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं नदी आणि नाल्याकाठच्या सगळ्यांच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात 24 तास पुराचं पाणी साचून राहिलं। आज जरी सोयाबीन हिरवं दिसत असेल, तूर थोडीशी शेंड्यावर हिरवी दिसत असेल, तर ते तूर 100% मरणार आहे आणि कापूस पूर्णपणे वाया जाणार आहे। आणि म्हणून आमची आणि प्रत्यक्ष तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांनी चांदूर रेल्वे तालुक्याचं नुकसान फक्त 600 हेक्टरचं दाखवलं, जेव्हा की नांदगावचं नुकसान 30,000 हेक्टरचं दाखवलं आणि धामणगाव तालुक्यात कमी पाऊस असून 5,500 हेक्टरचं दाखवलं। म्हणून आम्ही तहसीलदार मॅडमला, SDO मॅडमला विनंती करायला आलो होतो की हे तुम्ही चुकीचं काम करू नका। प्रचंड नुकसान झालेलं आहे, नदी नाल्याकाठचे शेतं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं लोकांच्या लांगा बांध्या फुटल्या, मधातून पोट आणि शेतामध्ये रेती जमा झाली, प्रचंड प्रमाणात रेती जमा झाली, रेतीचे ढीग लागले शेतामध्ये। अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन तुम्ही पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना आम्ही तर 50,000 रुपये हेक्टरी मागतो। आम्हाला माहीत आहे हे सरकार कर्जमाफीतच तर नाटकं करून राहिलं, म्हणजे वेगवेगळ्या अटी शर्ती लादून कर्जमाफी फसवी आहे हे जाहीर करण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे। तेव्हा याही परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकते याबद्दल आम्ही शासंक आहोत, पण तरी मागणी करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आम्ही यासाठी इथं आलो होतो। त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये घरांची पडझड झालेली आहे। एकही कुटुंब 200 मिलीमीटर सरासरी पाऊस होऊन तहसीलदार मॅडम म्हणतात की एकही व्यक्ती निराधार झालेला नाही। अरे ज्याच्या घरात 4-4, 5-5 फूट पाणी होतं, त्याच्या घरात त्याचं धान्य ओलं झालं, त्याला सगळं साहित्य बाहेर काढावं लागलं, कपडे ओले झाले, नेसल्या कपड्याविषयी त्यांना बाहेर निघावं लागलं, ते कुटुंब निराधार झालं नाही असं तहसीलदार सांगतात। आणि सांगतात तर काय, त्यांच्याकडे रिपोर्टिंग नाही, म्हणजे तलाठी कृषी सहाय्यक झोपले होते, म्हणजे फील्डवर नव्हते असा त्याचा अर्थ आहे। तेव्हा हे प्रशासन जे सुस्त झालेलं आहे आणि संवेदनहीन झालेलं आहे, त्यासाठी पूर्णपणे या तालुक्याचे आमदार जबाबदार आहेत आणि आमदारांच्या
काहीही वचक नसल्यामुळं हे तालुका असा कर्मचारी अधिकारी मोकाट सुटलेले आहेत. 12 वाजल्याशिवाय SDO ऑफिसमध्ये येत नाही आणि 12:30 वाजल्याशिवाय तहसीलदार येत नाही. सगळ्या खुर्च्या रिकाम्या असतात. तुम्ही पत्रकार लोक जरा 9:45 वाजताची ऑफिसची वेळ आहे, जरा येऊन पहा, व्हिडिओ शूटिंग करून पहा आणि ते लोकांना दाखवा. एवढीच माझी विनंती आहे. धामणगावमध्ये कमी पाणी झालं आहे, म्हणजे पाऊस झालेला आहे, आणि नांदगावमध्ये अधिकाधिक, आणि त्याच्या पाठोपाठ चांदूर रेल्वेमध्ये झालेला आहे. चांदूर रेल्वेमध्ये नांदगावमध्ये सर्वाधिक हो ना. 250 ते 300, चांदूरमध्ये 1.25 ते 200, 250, आणि नांदगावमध्ये धामणगावमध्ये 150 ते 250 बरोबर आहे. ॲव्हरेज. चांदूर रेल्वेमध्ये त्यांनी का कमी दाखल, प्रशासनाची काय चूक असेल? हे प्रशासनाची 100% चूक आहे, कारण फील्डवर कोणताही अधिकारी नव्हता. मी माझ्या गावच्या पटवाऱ्याशी फोनवर बोललो, कारण लोकमतमध्ये बातमी आली होती का बा 250 हेक्टरच नुकसान चांदूर रेल्वे तालुक्याचं दाखवलं. अबे म्हटलं, एकटं जवळचंच नुकसान 250 हेक्टरचं आहे. निंब्याचं किती, राजुऱ्याचं किती, टोंगलाबादचं किती, वाईचं किती, भुईखेडचं किती, टिटव्याचं किती, याचा काही हिशोब त्यांच्याजवळ नाही. म्हणजे एवढे संवेदनशील आणि शेतकऱ्यांना कायदेशीररित्या मिळू शकणारी मदतसुद्धा या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यहीनतेमुळं शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. हे या तालुक्याचं दुःख आहे.